चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी घेऊन आला आहे सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे 1500ची तेजी. पण इथं प्रश्न हा उद्भवला की अखेर ऑगस्ट महिन्यात आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे 1500ची तेजी. आणि समजा ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात 1500ची तेजी आली तर या तेजीत मग ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात. ज्यांना ज्यांना 100 प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं आपल्याला व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखे वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ही आता ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे 1500ची तेजी. पण ऑगस्ट महिन्यात आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याच्या बाजारभावात येणार आहे 1500ची तेजी. ही 1500ची तेजी आल्यानंतर ऑगस्ट महिन्यात या तेजीत कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे. ही तेजी आल्यानंतर आपण सर्वांनी कांदा विकायला पाहिजे अथवा थांबायला पाहिजे. कशात होणार आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा. चला तर या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त करून घेऊया. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी, ती दर पातळी सध्या या ठिकाणी 2200 रुपये प्रति क्विंटल पासून 2500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. इथून पुढचा आपण जर ट्रेंड बघितला तर कांद्याचा बाजारभाव सुधारत जाणार. मग इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव का सुधारत जाणार. चला यामागची सर्वात महत्त्वाची जी कारणं आहेत ती तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो, यंदाच्या वर्षी देशात आजच्या घडीला जो कांद्याचा शिल्लक साठा आहे तो फक्त आणि फक्त किती आहे तर 25% आहे. देशामध्ये सध्याच्या कंडिशनला आपण जर बघायला गेलो तर फक्त 80 लाख टन कांदा शिल्लक आहे. आणि यावर्षी तुम्हाला माहीत आहे की दक्षिणेतील राज्यातून खास करून कर्नाटक म्हणून कांद्याची जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणात होताना दिसणार नाही. एरवी आपल्याला माहिती आहे की कर्नाटकमधील जो कांदा आहे तो या ठिकाणी जुलै महिन्याच्या अखेरीपासून सुरू होतो आणि खऱ्या अर्थानं ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात जी कांद्याची गरज आहे ती त्या ठिकाणी भागवतो. पण यंदाच्या वर्षी अल्निनोचा पाऊस व्यवस्थित न पडल्यामुळं अर्ली खरीप कांदा लागवड तिथं फार कमी प्रमाणात झाली आणि याचाच परिपाक म्हणून ऑगस्ट महिन्यात आपल्याला कांद्याची आवक कर्नाटक व दक्षिणेतील इतर राज्यातून कमी प्रमाणात होताना दिसणार आहे. त्याबरोबर सर्वात महत्त्वाचं एक दुसरं कारण म्हणजे काय की या ठिकाणी असणाऱ्या कांद्याचा जो कमी शिल्लक साठा आहे त्याच्याकडे बघून जे सामान्य कास्तकार बांधव आहेत ते सुद्धा या ठिकाणी कांदा घाई गडबडीत विक्रीसाठी आणण्याच्या तयारीत दिसत नाही आहेत. यामुळं ऑगस्ट महिन्यामध्ये ऑलरेडी उत्पादन कमी, शिल्लक साठा कमी, दक्षिणेतून कांदा कमी येणार आणि निर्यात सुरू राहणार आणि त्याचंच कांदा उत्पादक कास्तकार बांधव जे आहेत ते सुद्धा कांदा विक्री कमी करणार आहेत. ओव्हरऑल सिच्युएशन इंडिकेशन काय देत आहे की कांद्याची मागणी आणि कांद्याचा जो पुरवठा आहे याच्यामध्ये आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होताना दिसणार आहे, खास करून 15 ऑगस्ट नंतर. आणि 15 ऑगस्ट नंतरच कांद्याच्या बाजारभावात तब्बल 1500 रुपयांची तेजी येण्याची दाट शक्यता दिसत आहे. जर असं घडलं तर कांद्याचा बाजारभाव हा 3,500 ते 4,000च्या दरम्यान पोहोचण्याची दाट शक्यता दिसत आहे. इथं हा प्रश्न उद्भवतो की मग कांद्याच्या बाजारभाव जर 15 ऑगस्ट नंतर ही 1500ची तेजी आली तर आपण कांदा विक्री त्या परिस्थितीत करायला पाहिजे की थांबायला पाहिजे. तर माझा तुम्हाला या ठिकाणी सल्ला आहे
की जर समजा 1500 रुपयांची ही तेजी आपल्याला 15 ऑगस्ट नंतर येताना दिसली, तर आपण सर्वांनी काय करायला पाहिजे, त्या ठिकाणी आपल्यापाशी असणारा एकंदर कांद्यापैकी 50% कांदा हा विकायला पाहिजे आणि 50% कांदा हा येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवायला पाहिजे, ज्यामुळे आपला दुहेरी फायदा होईल. तसं तर मी हा सुद्धा सल्ला दिला आहे, की जसा 3000च्या वर कांद्याचा बाजारभाव ऑगस्ट महिन्यात पोहोचेल, तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं आपण जर कांदा विक्री केली, तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होऊ शकतो खूप खूप फायदा. याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आपण कांदा कधी विकणार आहात हे सुद्धा कळवत चला. काही प्रश्न असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दरपातळी कशा पद्धतीनं राहील, याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्र सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत करतो मनापासून खूप खूप आभार व्यक्त.